मी आहे एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस. जणू उसाच्या गुऱ्हाळातून निघालेलं चिपाड. निवडणुकीनंतर या चिपाडाला ना काही अर्थ नसतो, कोणी विचारत नाही. या चिपाडावर बसतात त्या फक्त माशा. पुन्हा निवडणुका आल्या की हे चिपाड त्या राजकारणासाठी होतं घबाड. डोक्यावर कर्जाचे काळे ढग आहेत. हे ढग बघताना माझे केस कधी पांढरे होतात हे मला कळतच नाही. वळवाचा पाऊस जेवढा पडतो ना तेवढं सुद्धा सुख नियती माझ्या ताटात नाही वाढत, कारण मी आहे सामान्य माणूस. एका वावटळी सारखं जीवन आहे माझं. सर्वोत्कृष्ट लेखन, उत्तेजनार्थ पारितोषिक समीर चौघुले. एकांकिका, जड जड वाक्य सोडा, लायकीत या आणि कॉमेडी करा. यार नाही, कंटेनर मध्ये बसलेलं काही वेगळं करू देत नाहीत यार. तेच तेच कॉमेडी कॉमेडी. हाय साई प्रसाद, हाय. मी एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस आहे. माझ्या डोक्यावर कर्ज आहे, कसं फेडायचं मला माहीत नाही. माझ्याकडे पैसे नाही आहेत. सरळ मार्गाने चालण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य होत नाही आहे. शेवटी मी ठरवलेलं आहे, तुमचा विश्वास बसणार नाही, मी वाकड्या मार्गाने जाणार. मी आणि माझ्या कुटुंबाने असं ठरवलंय की मी बँकेवर दरोडा टाकणार. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. काय आहे तुझं? काढते काढते. काय आहे हे? काय चाललंय? माझा मास्क कशाला घातलाय? अहो, एका चेहऱ्याचे मास्क घातले नका, ना. ते कॉमेडी दिसतंय. आरशात बघितल्यावर का वाटतंय? काढते खाली काढ. अहो, सारखेच मास्क घातले ना तर काय होईल माहितीये का? फार फार तो तुम्हाला पकडतील, आम्ही दोघं सेफ राहू ना. कसं आहे, पुरुष हवा ना हो घर चालवायला, आणि माझं लेकरू म्हणजे माझं भविष्य हो. तुझा जो वर्तमानातला पुरुष आहे तो जाईल ना, वर लटकेल ना. माझा चेहरा नाही का दिसणार पोलिसांना? हो ठीक आहे हो, तुमची अर्धी लाकडं मशनातून तुम्हाला मिस कॉल देत आहेत. या आता, या आता, या आता. काय बोलले आता? नाही, नाही. ही बोल- हे- नाही, तसं नाही. मी माय ना उडी. अहो, तसं नाही. ही आता काय नाही, बोलली अहो, मला? तसं नाही मला म्हणायचं. नाही आई कसं आई बोलतेस नको ग? नको नको नाही बाबा. आई 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 आईचं सोडू द्या. आई चुकीचं बोलतेस तू. Sorry, sorry. बाबा आपण एक काम करूया. त्यापेक्षा तुम्ही गंगावन लावा. मी स्त्री होतो. म्हणजे मी स्त्री होतो हा, हा. आणि आईला आपण मिशा लावूया. आणि चेटकिडीचं पोपट हे नाटक करूया. काय डायलॉग आहे तुझे? हा? काय आयडिया ही तुझी? ऐका. आपण का जातोय तिकडे? फॅन्सी ड्रेसला जातोय का? नाही ऐका ना, जरा हा. शांत बसायचं. जरा बसा. ऐका, दुसरा काही पर्याय नाहीये का? हे बँक लुटणं वगैरे आपल्याला जमणार नाही हो. अहो, आपण मध्यमवर्गीय आहोत. ही लुटालूट, हे हपापाचा माल गप्पापा, हे आपल्याला नाही जमणार. ओंके, आपलं यावर ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. झालं. पुन्हा वाद नकोय. आपण तिघांनी मिळून निर्णय घेतलाय बँकेवर दरोडा टाकायचा. तिला सांग. टाकूया तिला ना सांग. आई टाकूया. बरं, बरं. चला मान्य असेल तर पुढची आयडिया सांग. तुम्ही काय प्लॅनिंग आहे मी माझं सांगतो. सांगा सांगा सांगा. ठीक. हिची काळी साडी आहे, ओके. ती आपण कापायची. का? एक मिनिट. हळू जरा, किती मोठ्याने हळू. का? त्याचे मास्क तयार करायचे आपण. हा. त्याचे मास्क तयार करायचे. 2 भुकं इकडे, 2 भुकं इकडे, मास्क तयार करायचे. ओके, लक्षात आलं? हा. कशी वाटली आयडिया? एकदम सुपरहिट आयडिया आहे बाबा. एकदम सुपरहिट. मास्क काळी साडी. आमच्या दरोडेखोरांचं वेगळंच असतं रे, लेवल असतं रे. हो, मोठे आमच्या दरोडेखोरांचं. असे किती दरोडे घातलेत हो तुम्ही? तुला सांगते, परवा भेळपुरीवाल्याकडनं ना 4 दाणे चोरताना पकडलं यांना. सगळा बनकावला त्यांनी. 4 दाणे चोरतायत नाही आणि आमच्या दरोडेखोरांचं वेगळंच असतं. हे बघ, माझं जरा चुकलं. मी त्यांच्यासमोर ते दाणे घेऊन असं केले. मी ऍक्च्युली प्रसादोक सारखं करायला पाहिजे होतं, लपून करायला पाहिजे होतं. असं करायला पाहिजे होतं. मी चुकलो. ओके, मी प्लॅन केलेला आहे. 2-3 बँका मी शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. ऐका. लक्षात आलं?
ओके. आपण त्यांच्यावर दरोडा टाकायचा एका बँक हा ऐका मी काय म्हणते हा. त्यापेक्षा आपण ना नाक्यावरच्या बँकेवर दरोडा टाकूया. नाक्यावरच्या? हो ती वेट क्लाउड बँक आहे ना हा. ती जाम कॉमेडी बँक आहे. कोणी येत नाही कोणी जात नाही, जाता येता लोक बघतात अरे कॉमेडी आहे. ती बँक लुटूया. शिवाय रिक्षाचा खर्च नाही, चालत जाऊ चालत येऊ. 10 रुपये वाचले. ओंक्या तुझ्या आईला सांग आपण बँकेवर दरोडा टाकायला जातोय, अहो. गौऱ्याच्या कॅलेंडरच्या उद्घाटनाला नाही. अहो 30 रुपये वाचतील हे काय लॉजिक अहो असं काय करता? 30 रुपये पण दरोडा टाकला म्हणून काय लगेच पैसे उधळायचे का? अरे पण कशाला ना? सणावाराला साठवून ठेवायला नको का? अगं पण कुठला सण आहे, दरोडा टाकतोय ना, सण मध्येच कुठून आणला? अहो, असं काय? मध्यमवर्गीच्या बाहेर पड त्याच्यातून. जरा थांबा ना यार, जरा थांबा ना. अरे ही बघ ना. सुरुवातीपासून तुम्ही भांडायला लागला त्यार असं नका करू. बँकच लुटायची आहे हा. ना, मी एक बँक ठरवलेली आहे. काय सांगतोस काय? बाबा आणि त्या बँकेला सिक्युरिटी गार्ड पण नाहीये. काय सांगतोस काय? सिक्युरिटी गार्ड नाही अशी बँक म्हणजे काय? बँक कुठली आहे? एक मिनिट थांबा. सिक्युरिटी गार्डच नाही. या हाय शपथ. अहो का? संजीवनी ब्लड बँक. संजीवनी ब्लड बँक लुटणार आहे. ड्रॅक्युला आहेस, जातोस कशाला? काय रक्त लुटणार आहेस? आपण चौगुले आहोत, दास नाही आहोत तिकडे जाऊन रक्त लुटायला. ही याची अक्कल. अहो ठीक आहे ना, तुम्ही ना आरडा नको. माझं आरडाओरडा. पोरग उगाच बावचळतं. अरे बिंडोक्या एक नंबरचा कसला मला भावचळतो वगैरे. अहो, असं काय करता हो? आपण MHJ बँक लुटायची आहे. अरे देवा, मला माहितीये लांब आहे ती. 60 रुपये जायला 60 रुपये यायला. अरे अरे सांग ना तिला कसले 120 रुपयाचं पडले. अगं बँक लुटतोय आपण, लक्षात घे ना जरा. MHJ बँक लुटायची कारण ती लांब आहे, म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. लक्षात आलं तुमच्या दोघांच्या? लक्षात आलं? MHJ बँक सकाळी 10 वाजता लुटायची. फायनल उद्या सकाळी निघायचं. सॉरी मला नाही चालणार. मला चालणार नाही. का नाही चालणार? नाही 10 वाजता वगैरे नाही चालणार. का नाही चालणार? अहो 8 ते 9 घरात पाणी येतं, त्यानंतर मला पोळ्या लाटायच्या असतात, कुकर लावायचा असतो. बरं दरोडा वगैरे टाकून घरी यायला वाजणार 12:30. म्हणजे आल्याला तुम्ही बुकबुक करणार, लगेच मला गॅसच्या पुढे उभं राहायला लागेल. मग नाही हो, दरोडा टाकून मी नाही का दमणार. असं काय करता? थोडं माझा पण विचार करा ना. जेवायचा प्रश्न आहे हा. ना, आपण जेवू मस्त अर्धा तास लवंडू आणि मग फ्रेश होऊन दरोडा टाकायला जाऊ. चल अर्धाचा लवंडू? लवंडू. हा. अरे लवंडू म्हणजे अक्कल आहे? काय हरकत आहे? अर्धा तास झोपू असं म्हणतोय तो. मग काय हरकत आहे? अरे तुम्हाला कळतंय का आपण बँक रॉबरी करतोय, हा, पण- बँकेवर दरोडा टाकतोय. वरण भाताचे कुकर लवंडू वगैरे जाऊ दे. काय? तुम्हाला कळतंय का? सिरियसनेस कळतोय का यार? असं नका करू यार, बसा. असं नका करू. आपण बँकेवर दरोडा टाकतोय, लक्षात आलं? आपण सकाळी 10 वाजता बरोबर MHJ बँकेच्या गेटवर जायचं. हे फायनल आहे. हा फायनल आहे, पण आपल्याकडे वेपन्सच नाहीयेत. आपण त्यांना घाबरवणार कसं? ते आपल्या घरी सुरी आहे. बस. सॉरी मी नाही देणार. माझी सुरी मी देणार नाही. सुरी दे. मी नाही देणार सुरी. नाही काय गेल्या वेळेस माहिती ते पार्सल आलं होतं, तो खोका कापायला तुम्ही माझी सुरी वापरली, सगळी धार गेली. दर 15 दिवसांनी 3 रुपये खर्च करावे लागतात ती धार काढायला. कोण जबाबदार आहे सांगा? काय द्यायची मी माझी सुरी? सुरी मिळणार नाही. तुम्हाला धाक दाखवायचा ना, तुम्ही बोटाने धाक दाखवा. सुरी नाही देणार. बोटाने हँड्सअप केले की हात वर करणार सगळं असं? याने गळा कापला जातो. बोटाने बोटाने काय बोलते ही तुझी आई? तिला सांग. हा मी समजवतो तिला, थांबा जरा. मी सुरी देणार मम्मा, नाही. माझी फार आवडती सुरी मी देणार ना, नाही. आई प्लीज. मला लागते अहो, रोज सवयीची सुरी आहे माझी. मला सुरी असं काय पाहिजे. करता? आई प्लीज. नाही हे बघ. दे ना. नाही. मी जबाबदारी घेतो. नाही हे बघ, तुमचा दरोड्याचा खेळ होईल, माझी भाजी कापायची अडचण होईल दररोज उठून. मी जबाबदारी घेतो. देते का सुरी नाही तर कॅन्सल करूया. थांबा जरा. मी धार जाणार नाही. आय एम रिस्पॉन्सिबल. बघा आई उलटी वापरायची मग सुरी. हा घासायची नाही कुठे. नाही नाही नाही. हा. हा. अरे धार काढायची ना. तिला सांग ना स्वतःच्या जिभेला कर. बघ, जिभेला काय 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 गरज आहे? काय गरज आहे? नाही काय नाही ते काय नाही बोले. त्यांना विचार. मी ती सुरीला ओके म्हटलंय तिने. ओके म्हटलेलं आहे. हे गेली सुरीला हा, ओके. हा. आता सुरीचं झालेलं आहे. सुरीचं झालेलं आहे. ओके. तुम्ही मेन मुद्दा सांगा ना, प्लॅनिंग सांगा. हे ओके. हे ओके. हा ठीक आहे. सकाळी आपण जायचं बरोबर 10 वाजता MHJ बँकेच्या गेटवर. 10 वाजता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसेल तो सिक्युरिटी गार्ड. त्याने जर तुम्हाला पकडलं संपलात. लक्षात आलं? हे बघ आत्ताच बघ श्वासकाचा फुललाय. थांब ना, हे उद्याचा आहे. कशाला घाबरतेस? ही तुझी आई आहे ना. कॉन्फिडेंटली जायचं. ओके. आपण काही केलेलंच नाहीये ना अजून. दरोडा टाकलाय का आपण? छे बाई. चेहऱ्यावर दिसता कामा नाही. मी कशाला? हा लोकांचे कॉन्फिडेंटली पैसे आपल्याला कशाला? हेच नको करूस ते. हेच नको करूस. एक काम करूया.
तू बस तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून. तू बस तिकडे, मी दाखवतो कॉन्फिडन्स काय असतो तो. मी- आज बस तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून बस. गेले कॉन्फिडन्स बघ काय असतो. घरून निघालो, हा फॉलो मी. हा काय बघा, वर्किंग बघायचं, तोंड बघा तिचं. चलिये. दरोडेखोर ओ आई काय करतेस काय तू? मी आई अगं जाईल ना तो. सिक्युरिटी गार्ड आहे ना. अरे पण एवढं मारायचं? मी माझं काम करते. अरे नको करूस, तुला फक्त बसायला सांगितलंय. अरे. काय एवढं करतेस तू? मग तुझं काय रे? ए दरोडेखोर असं म्हटलं, ओ आई असं म्हणशील तू? ते सवयीप्रमाणे कशाला म्हणतोयस ते? कॉन्फिडेंटली घुसायचं हा, ना. हा. कळलं का तुला? हा. हे नका करू ते. तुम्ही एक काम करा, दोघांनी मास्क लावायचे चेहऱ्याला. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कितीही एक्सप्रेशन द्या, आत राहतील ते. माझं मी पुढे बघतो. आणि तुम्ही नाही लावणार मास्क? माझं मी बघतो, माझं बघतो. टेन्शन घेऊ नका. हो, बरं, हो. आत गेल्यानंतर मला कळतंय सेन्सिबल आहे. मी सगळ्यांना सांगेन की एक्सक्यूज मी, हात वर करा. मी सगळ्यांना सांगेन. ओके प्लीज. हे असं असं एक्सक्यूज मी, हात वर. ही तुमची अक्कल. आणि मराठी भाषेत बोलणार आहात, सगळ्यांना कळेल ना मग आपण मराठी आहोत म्हणून. भाषा बदला. हा पॉइंट बरोबर आहे. हा. एखादी वेगळी भाषा आपण निवडली हा. पाहिजे. युअर राईट. ए, आता पण ती बघा. ऑथेंटिक पाहिजे. ऑथेंटिक. आता मी पंजाबीने सुरू करेन. ओए वाह वाह शावणे, ओ तेरे भी चेक कर लिए. ए लाकिर का चावी दही दी हा, ए दही दी हा, ए दही दी हा, ए दही दी हा. ओ तेरे भी ओय, चेक ओय, हे हे तुमचं ऑथेंटिक पंजाबी. ऑथेंटिक आहे. हे ऑथेंटिक आहे. हो. त्या शेजारच्या शेरे पंजाब सोसायटीच्या तिथे उभं राहून हे असलं पंजाबी बोललात ना तर वरच्या मजल्यावर खरकट पडेल. हे बघ, हसू हे नकोस. तुमचं पंजाबी हे बघ, हे आता पुन्हा बोलायला लागले, सांगून ठेवतोय हा. म्हणजे हे बघ, हे चुकीचं आहे की नाही? एक अरे ते काय गाणं चुकीचं आहे? पंजाबी मी आहे. इथे मी इथे हा, थांबा हे. ना जरा प्लीज थांबा. हा. आपण हे सगळं बोलण्यापेक्षा हँडसअप असं बोलू ना. हे चांगलं, hands up चांगलं. हा, पंजाबी बोला हँडसअप ओए हँडसअप ओए असं बोलू ना. हँडसअप ओए, हँडसअप ओए. याच्यात चालेल. मजा नाही. ऑथेंटिसिटी इथे असते. ओय तेरा बच्चा हँडसअप आहे. तेरे विच हँडसअप ओए, ओए तेरे विच. पंजाबी म्हटलं की तेरे विच मेरे विच आलं पाहिजे, त्याशिवाय ते पंजाबी नाही हो. बरं ओके. ठीक आहे. कळलं? हे ठरलं. एवढं झालं. एवढं ओके आहे. हँडसअप वर दोघ सगळ्यांचं ओके आहे? शाबास, झालं ना? शाबास, hands up. नक्की लिहू. ओए Hands up विचार ओके. हा. ओए hands याच्या up. पुढे आता शेवटचा भाग. तो सांगा, तो महत्वाचा आहे. शेवटचा भाग. मॅनेजर बसलेला असेल केबिन मध्ये, त्याच्यासमोर कदाचित एखादा कस्टमर वगैरे असेल. मॅनेजरच्या पायाच्या इकडे एक अलार्म असतो. ते जाऊन आपण दाबायचं. शाबास. गाल जवळ असताना अशी वाजवली असते. तो नाही दाबायचा. तो दाबला तर पोलीस येतील 5 मिनिटात. हो, नाही दाबायचा. लक्षात आलं का? ए, दाबायचं नाही. हा, नाही हे बघ, ते दोघे बोलत असताना मी हळूच आत जाणार केबिन मध्ये आणि त्या मॅनेजरला बाहेर घेऊन येईन. आणि मग तू आता दारावर आहेस, तू काउंटरला आहेस, मी मॅनेजर केबिन मध्ये जाणार, त्याला बाहेर काढणार आणि मग तुम्ही त्याला सांभाळायचा. मी लॉकरच्या रूम मध्ये जाणार. लक्षात आलं? हे करायचं. आता आपण प्रॅक्टिस करूया, कारण कधी कधी काय होईल, कदाचित मी दारावर असेल, तुला मॅनेजर केबिन मध्ये जावं लागेल. आता तू मॅनेजर म्हणून नाही, बस. पण मी आता दारावर आहे ना. हो, पण आता बस ना तिकडे, सांगतोय मी ना. मॅनेजर म्हणून तू बसेल. मॅनेजर म्हणून बस. ओके. तू कस्टमर म्हणून जा. हा, मी कसा केबिन मध्ये येऊन त्या मॅनेजरला बाहेर घेऊन येतो हे दाखवतो. ओके ओके मी वेगळं करतो हा. मी कस्टमर आहे. पोझिशन नीट लक्ष द्या. हा, सुरू करा. येस मिस्टर राऊत, येस. तुम्ही 3 महिने EMI का नाही भरला? नाही मॅडम, ते लॉकडाऊन असल्यामुळे मला- लॉकडाऊनची कारण मला देऊ नका प्लीज. नाही, पण- बँकेने तुम्हाला 3 महिन्याची सूट दिली होती. हो. एम आय राईट ऑर राईट? एक मिनिट. Yeah. एम आय राईट ऑर राईट? यू आर राईट. यू हॅव टू. हो आय हॅव. का नाही भरला तुम्ही? आम्ही भरला नाही कारण पैसेच नाही आले बँक काही तुमच्याकडे. तुमच्या वडिलांची नाहीये. अहो, हे बघा, पगाराची हे नियम असतात, त्याच्याप्रमाणे वागावं लागतं प्लीज. हो पण माझ्याकडे पैसे नाही. बोल रहे नाही इधर यार. मैं मध्ये करतो. माझ्याकडे नाही आहेत पैसे मॅडम. बँक आहे. लॉकरची चावी काय द्या, करायची लॉकरची तुम्ही? चावी द्या. बँक आहे ते, बघा. माझ्याकडे Behave yourself. नाही. I'll call the police. अरे पाहिलं, गप्प बसा रे. गप्प बसा. स्वतःच इम्प्रोव्हायझेशन चाललंय. दोघांचंच की सुरू आहे, माझं वेगळं आहे. हे बस करा रे, आपली लायकी नाही. पापा आपली बँकेवर दरोडा टाकायची लायकी नाही. बस करा. लुटूया ना. हे हेच मी सांगतेय काल परवापासून की अहो हे लुटणं बिटणं आपल्या रक्तात नाहीये. आपण मध्यमवर्गीय हे सगळं करू शकत नाही. माझं ऐका, आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे काटकसर. ती करायला लागा. पैसे वाचवणं म्हणजेच पैसे कमावणं.
करेक्ट आहे, कळलं? बरोबर बोलतेस तू. बँकेवर दरोडा टाकणं वगैरे आपलं काम नाही ग. त्यासाठी मोठे उद्योगपती लागतात. ते बँकेतला पैसा चोरतात आणि मग देशाबाहेर सहज जाऊ शकतात. आणि मग आपली बँक लुटली गेली की आपण रस्त्यावर यायचं आणि आमची बँक लुटली गेली म्हणून 3-4 दिवस उभं राहायचं उन्हात. पण त्यानंतर पुन्हा नवीन बँकेत आपण आपलं अकाउंट उघडायचं आणि आपला पैसा सुरक्षित आहे याचं समाधान मानायचं. मग पुन्हा नवीन उद्योगपती येणार. हे चालूच राहणार. बरोबर बोलतेस. आपण काटकसर करूया. काटकसर. तेच आपण करू शकतो. ते मोबाईल मध्ये ती बाईकची स्वप्न बघतोस ना, ते डोक्यातून काढून टाक. काही बाईक वगैरे मिळणार नाही, कळलं? हा. आणि तुम्ही पण स्कूटरने जायचं नाही, बसनी जात जा. अल्टरनेट डे नाही, बसनी जायचं. हा चला, मी खिचडी टाकते. मी आंघोळ करून येतो. हा, ऐक, एक पातेलं आहे ना, ते असं उन्हात तापत ठेव. हा, ते गरम झालं की मग वापर.